स्नेह स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आताची ब्रेकिंग न्यूज आहे, जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी तसेच काल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला, 2 दिवसापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता की ज्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलासाच मिळणार नाही, तर जे 100% आहे ते खरं होणार होतं. कारण जे चिमणे साहेब आहे, या चिमणे साहेबांनी जी काही दिलेली काही न्यूज होती किंवा जे दिलेलं स्टेटमेंट होती किंवा विधान होतं की ज्या जागा आहेत त्या जागा 15 ते 18 हजार जागा ज्या आहेत, 15 ते 18 हजार जागाच्या संदर्भात या जागा ज्या आहेत या जागा नक्कीच येणार आहेत का? तर जागा जर नक्कीच येणार आहेत, आयुक्त खुद्द जर बोलत असेल तर नक्कीच या जागा येणार आहेत. मग या जागा येण्यासाठी फक्त कालचा एक शेवटचा दिवस उरलेला होता आणि आजचा दिवस उरलेला होता. या दिवसामध्ये 5 ते 6 हजार जाहिराती येणं अपेक्षित नव्हतं आणि देणं सुद्धा अपेक्षित नव्हतं. त्यामुळं ही मुदतवाढ मिळणं हे 100% होतं. त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला होता की 100% मुदतवाढ मिळणारच किंवा मुदतवाढ मिळाली म्हणून, बरोबर. मग यामध्ये जर 5 ते 6 हजार जागा जर आपल्याला येत आहेत पुन्हा, म्हणजे 18,000 15,000 पेक्षा जास्त, म्हणजे 18,000 पर्यंतची भरती होणार आहे. तर गुड न्यूज कोणासाठी आहे? जे विद्यार्थी अजूनही वाट पाहत आहेत, ऍव्हरेजली ज्यांना मार्क्स आहेत की जागा वाढल्या पाहिजे अशा विद्यार्थ्यांकरिता हे अत्यंत गुड न्यूज आहे. बॅड न्यूज जे विद्यार्थी जे आहेत ते कोणते, जे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून वाट बघत आहेत की संपूर्ण एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यात विद्यार्थी मित्रांनो 1 तारखेपासून म्हणजे मे महिना पूर्ण गेला, जून महिना पूर्ण गेला आणि जुलैची पुन्हा 20 तारखेपर्यंत यांनी डेट वाढवलेली आहे. म्हणजे विद्यार्थी विचार करा की 60 आणि हे 20 80 दिवसांचा कालावधी. मला वाटते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं झालं असेल की ही डेट अपलोड करण्याची किंवा तारीख पे तारीख जी आहे ही 80 दिवसाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. 80 दिवसाचा वेळ, मला वाटते प्राधान्यक्रमाचा तो वेळ पुन्हा तुम्हाला जास्त मिळणार आहे. 15 दिवस जर मिळत असेल तर पुन्हा 10 दिवस वाढेल. अशी 2 वेळा तरी तुम्हाला तुमची डेट जी आहे ती डेट वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही सर्वच विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, ज्यांना चांगला स्कोर आहे परंतु भाऊबंद जे आहेत आपले, त्यांचा सुद्धा विचार करणं अपेक्षित आहे. 1,17,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यातील 75 ते 80,000 विद्यार्थ्यांमध्ये जी सर्वात जास्त स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये जर 16,000-17,000 18,000 जागा येत असेल तर नक्कीच 2 अंकी जो डिजिट आहे तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला जो काय, तर आपल्याला नोकरीवर लागण्यासाठी जो काय आहे आपला कट ऑफ, हा कट ऑफ येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सर्वांना पुन्हा आनंदाची बातमी ही आहे की आपली जी डेट आहे ती डेट आजपासून पुन्हा 10 दिवस एक्सटेंड करण्यात आली. म्हणजे 20 जुलै 2026 पर्यंत ज्या आस्थापना आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत जाहिराती दिल्या नाहीत, अजूनपर्यंत आस्थापनांनी जाहिराती अपलोड केल्या नाहीत, अशा सर्व आस्थापनांकरिता या जाहिराती अपलोड करण्यासाठी ही तारीख देण्यात आली. जेवढ्या जास्त जागा येतील तेवढा कट ऑफ कमी लागणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळं ही जी भरती आहे 18,000 जागा, तर बंपर भरती होईल. विद्यार्थ्यांचा तसाच शिक्षकांचाही सुवर्ण काळ असेल, विद्यार्थ्यांचाही सुवर्ण काळ असेल. आणि ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, नपा मनपाच्या शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील, यांना सर्वांना चांगला शिक्षक हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र शिक्षक आपल्याला मिळणार आहे. यात महाराष्ट्राचा शिक्षण विभाग सुद्धा चांगला होणार आहे आणि त्यात विद्यार्थ्यांचं भवितव्य, जे काही राष्ट्र निर्माता म्हणून टीचरला आपलं म्हणलं जातं, तसंच राष्ट्र निर्माणासाठी हातभार आपल्या सर्वांचा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जरी तुम्हाला वाईट वाटत असेल, परंतु ज्यांना खरंच जागा जास्त यायला पाहिजे त्यांना सुद्धा चांगलं वाटत आहे. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आताचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.